चला तर मी आज तुम्हाला आपल्या कांद्याविषयी माहिती सांगणार आहे. हा आपला पूर्ण 2 महिन्याचा कांदा आहे आणि 2 महिन्याच्या कांद्यामध्ये आपल्याला हा कांदा अशा प्रकारे आलेला आहे आणि बघायला भेटेल. अगदी छान असा कांदा एक साथ पूर्ण एक पट्ट्यामध्ये आलेला आहे. आणि या कांद्याचं महत्त्व म्हणजे तुम्हाला सांगतो, थोडं आता शेंडा करपायला लागलेला, कारण याचं 2 महिन्याचं असल्यामुळे थोडं वरतून आभाळ आलेलं होतं आणि आभाळ आल्यामुळे थोडं विघ्न पडलं होतं. ह्याला मस्त आपण फवारणी केली, परंतु हे आभाळामुळे थोडे कांद्याचे पिवळे पानं होतातच. त्याला आपण फवारणीसुद्धा केलेली आहे. आणि खाली बघू शकता हा कांदा हा अशा प्रकारे झालेला आहे. एवढ्याला कांदा झालेला आहे. हा एवढ्याला कांदा झाला आहे. लहान मोठा साईज चालूच आहे, हे इथं बघू शकता. आणि सरासरी तुम्ही कांदा बघू शकता. हे बघा, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. असा एवढ्याला झालेला आहे कांदा. पाणी एक 4 दिवस झालं दिलेलं. याला 16-15 दिवसांनी पाणी देतं. प्रत्येक 2 आठवड्यांनी पाणी द्यायचं, कारण पाण्याला जास्त दिलं पाणी की ह्या फक्त गण्यामध्ये आणि पात मोठी होते. जितकं आपण पाणी कमी देतो तितकं चांगलंच आहे कांद्यासाठी. आणि आता या कांद्याला आपण जास्तीत जास्त 2 पाणी देणार आहेत, जेणेकरून आता 15 दिवसाला पाणी द्यायचं. म्हणजे हा जो पातीमधला रस आहे, हा पातीमधला जो रस आहे, हा रस पूर्णपणे खाली उतरला पाहिजे. हा रस पूर्णपणे उतरला की कांदा असा मोठा होतो. आणि आपण नुसतं पाणी दिलं की फक्त ह्या पातीमध्येच रस येतो आहे. तर हा कांद्याचा प्लॉट आपला पूर्ण 1.25 एकरचा प्लॉट आहे. आणि या प्लॉटमध्ये आपण याच्या अगोदर सोयाबीनचे पीक घेतलेलं होतं आणि आता हे कांदा लागवड केलेली. ही कांदा लागवड होऊन 2 महिने झालं. अजून 1 महिन्यामध्ये हा पूर्ण कांदा असा भरभक्कम पकून आपल्याला छाटणीसाठी योग्य तो वापर करता येतो ह्याचा. आणि या कांद्याचं आता पातीलासुद्धा लगेच फरक पडतो आहे, कारण याच्या अगोदर पात अशी पिवळी झाली होती शेंडे. आता आहे तर कुठं पण कमी प्रमाणात. हे बघू शकता, फवारण्या झाल्यापासून खूप अशी तेज येते आणि ह्या कांद्याला जास्त फरक पडतो आहे. असेच आपले कांद्याविषयी व्हिडिओ जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.